माझं नाव कैलास ज्ञानदेव लामखडे. मित्राच्या सजेशननंतर मी या स्विचच्या 4 गाड्या 2025-26 मध्ये घेतलेल्या आहेत. कंपनीचा 1250 किलोवॅटचं पासिंग आहे. 1500-1600 किलो लोड टाकला तरी ॲव्हरेजला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही आहे. गाडीची सर्व्हिस एकदम चांगली आहे आणि मेंटेनन्स पण 0 आहे आणि ॲव्हरेजला पण एकदम चांगली आहे गाडी एकदा चार्ज केल्यावर 130 किलोमीटर चालते आणि गाडीचा 7.2चा जो कंपनीने चार्जर दिलेला आहे त्याचं 3.5 ते 4 तासात गाडी फुल चार्ज होऊन जाते. गाडी ही पहिले आमचे ड्रायव्हर सगळे डिझेल गाड्या होत्या माझ्याकडं. आता ह्या स्विच गाड्या आल्यामुळे ड्रायव्हर पण एकदम खुश आहेत. गाड्या चालवायला एकदम इझी आहेत आणि लोडच्या बाबतीत एकदम आम्ही समाधानी आहोत. क्लच ॲप्लिकेशन नसल्यामुळे एकदम आरामदायी गाडी चालवायला एकदम सोपी आहे. सकाळी 7 वाजता आमचा रूट चालू होतो गाड्यांचा आणि सकाळी 9च्या नंतर गाड्या यायला सुरुवात होतात. 10-10:30पर्यंत सगळं संकलन होतं. पहिल्या डिझेल गाड्या होत्या त्यांना एका रूटला 1000 ते 800 रुपये डिझेलचा खर्च यायचा. तो खर्च वाचायला लागलेला आहे आणि ग्रीन मीटरमुळे पण एक फायदा झालेला आहे की इलेक्ट्रिसिटीचं चार्जेस पण खूप कमी आहे. त्याच्यामुळं खूप मोठा बेनिफिट वाढलेला आहे मला या अशोक लेलँडच्या आपल्या स्विचच्या या गाड्या घेतल्यापासून. 4 गाड्यांच्या या वापरामुळे माझं कमीत कमी डिझेलची बचत, डिझेलचा पूर्ण खर्च वाचून एक किमान महिन्याला 1 लाख रुपये बचत होते. तो मला एक खूप मोठा बेनिफिट झालेला आहे. माझे नाव श्रीराम गाडगे आहे. पण ही गाडी आल्यापासून जरा आरामदायी गाडी, क्लच नाही, त्याच्यामुळं काय सुरळीत चालते, एकदम व्यवस्थित चालते गाडी. लोडला पण व्यवस्थित आहे. 1.5 ते 2 टन आरामशीर ओढते गाडी. चार्जिंगला तरी 3 तास परफेक्ट, 3 तास 3.5 पर्यंत होते. गाडीची रनिंग सकाळी 50 ते 60 किलोमीटर होते आणि संध्याकाळी पण 50 ते 60 असे 120-130 पर्यंत कधी कधी जाते गाडीची रनिंग. हिंदुजा ग्रुपच्या स्विच गाड्यांचं बाकीच्या गाड्यांपेक्षा ब्रेकडाऊनचं प्रमाण खूप कमी आहे. स्विच गाड्यांची सर्व्हिस आम्हाला काही प्रॉब्लेम आला तर वेळच्या वेळ लगेच मिळते. आणि अजूनही पण माझ्या भविष्यात विचार आहे की अजून स्विचच्या गाड्या ज्या आहेत माझ्या त्या बाकीच्या डिझेलच्या गाड्या काढून स्विचच्या गाड्या मला परचेस करायच्या आहेत.